या सगळ्या गोष्टी त्यांनी हसत खेळत शिकल्या पाहिजे. आता याच्यामध्ये फक्त शिक्षणच हा भाग महत्त्वाचा नाहीये, त्यांना वळणही लावलं पाहिजे. शाळेमध्ये राष्ट्रगीत झालं पाहिजे, रोज प्रार्थना झाली पाहिजे, आपली प्रतिज्ञा झाली पाहिजे. त्यानंतर डेली योगा झाले पाहिजे, थोडेसे जे योगासनं मुलंही करू शकतात ते जर किमान प्रत्येक महिन्यामध्ये एक योगा जर आपण शिकवला तर मुलं किमान वर्षभरामध्ये 10 तरी योगासनं आरामात शिकतात आणि आवडीने ती करतात. त्यानंतर थोडंसं वॉर्मअप त्यांचं, या सर्व गोष्टी. त्यानंतर शाळेमध्ये जे कल्चरल प्रोग्राम होतात आपले ट्रॅडिशनल, आता आपली आषाढी पालखी जस्ट आपली झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर त्याच्याबद्दलचं आपलं वारकरी संप्रदाय, ह्या सर्व गोष्टी आम्ही मुलांना सांगतो की आता पालखी आहे, मग वारकऱ्यांचे कपडे घालून या, ज्ञानेश्वरांचं गेटअप करून या, विठ्ठल रुक्मिणीचं गेटअप करून या. मग अशा प्रकारे एक पालखी सोहळाही शाळांमध्ये केला जातो. याच्यामध्ये काय होतं की एक त्यांना कळतंही की अरे हे काय आहे, एन्जॉयही करतात, पालकही आनंदाने मुलांना पाठवतात. त्यानंतर दहीहंडी असते, त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स असतात, रेनी सीझन ॲक्टिव्हिटीज असतात, त्यानंतर क्रिसमस पार्टी, बोरनान, पिकनिक, ॲन्युअल गॅदरिंग्स, अशा प्रकारचे त्यानंतर होली, हे पूर्ण वर्षभराचं शेड्यूल हे केलेलंच असतं. त्या पद्धतीत आपण आपले सणवार, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, हे सगळे जे आपले भारतीय सण आहे हे शाळांमध्येही जर घेतले तर मुलांना त्याची ओळख खरंच योग्य प्रकारे होते. कारण सध्याचं युग तुम्ही पाहता की आला सण कुठे आणि सण गेला कुठे हे आपल्यालाही कळत नाही. आपण पण कुठेतरी सेलिब्रेशन असं इतकं फास्टमध्ये करतो की चला आवरून घ्या. जे आपल्या बालपणी केलं जायचं, दिवाळीचं सेलिब्रेशन किंवा पाडवा आला आहे त्याचं सेलिब्रेशन, ते आता कुठेही होताना दिसत नाही. इव्हन किती घरामध्ये आई वडील हे दोघंही कामाला जात असल्यामुळे त्यांनाही मुलांना काही सांगता येत नाही. तर शाळेमध्ये जर असे सण समारंभ आपण साजरे केले तर मुलांना किमान लहान वयातच कळतं की बाबा शाळेमध्ये हे साजरं केले आणि मला हे माहिती आहे, तर याची माहितीही मुलांना मिळून जाते. त्यामुळे शाळेमध्ये अशा प्रकारचे सण आम्ही घेतो. ही शिक्षकांची भूमिका असते की ते सगळं अरेंजमेंट करणं.